हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार. आता आपण चाललेलो आहे विटीला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तिथे महाराष्ट्र शासन गृहमंत्रालयाने न्यू क्रिमिनल लॉ आणलेला आहे. तर त्यामध्ये म्हणजे मराठीमध्ये नवीन फौजदारी कायदे आणलेले आहेत. त्याचं त्यांनी एक डेमोन्स्ट्रेशन तिथे दाखवलेलं आहे की एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे, काय काय नवीन रूल आहेत ते आपण बघायला चाललो आहे. चला बघूया, खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत. तर चला जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल विटीला. हे बघा, विटी स्टेशन आहे. हे विटी स्टेशन आहे आणि विटी स्टेशनवरून बघा लोक बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर या साईडलाच बघा, अपोजिट साईडलाच आहे ना, ही गल्ली आहे. या गल्लीमध्येच आहे, या गल्लीमध्येच आपल्याला जायचं आहे. गल्ली दिसते ना, या गल्लीमध्येच जायचं आहे. चला जाऊया. या गल्लीमध्येच जायचं आपल्याला. विटी स्टेशनवरून सरळ आलो ना आपण, विटी स्टेशनवरूनच एक 200 मिनटाच्या अंतरावरती इथे यायचं आहे. हा जे तंबू केला आहे ना, तिथे भेटायचं आहे. चला. हे बघा, जेव्हा आपण 100ला फोन करतो, इथे बघत असाल तुम्ही, 100ला, 103ला आणि 1098ला किंवा 112ला कॉल केल्यानंतर हे बघा, मुख्य नियंत्रण कक्ष म्हणजे कंट्रोल रूमला पहिल्यांदा फोन येतो. कंट्रोल रूमला फोन आल्यानंतर तो शफल होतो. शफल म्हणजे कसा की तो, आता समजा जर फोन कंट्रोल रूमला आला आणि भायखळ्यामध्ये जर कोणी फोन केले किंवा गिरगावमधून कोणी फोन केला, तर तो गिरगाव लोकेशनला तो फोन ट्रान्सफर केला जातो. ह्यालाच हे बघा, इथे असं दाखवलेलं आहे की मुख्य नियंत्रण कक्ष आहे हे बघा. असे डेस्क असतात, तसंच सेम ऑफिस असतं आणि तिथून तो कॉल नंतर शफल केला जातो. त्या कंट्रोल रूमला पहिल्यांदा फोन इथेच मेन येतो सेंटरला, जिथे नंबर तुम्हाला दिलेले आहेत ना, इथे मी फोटो काढतो, याचा नंबर दिलेले आहेत ना, तर ह्या मेन कंट्रोल रूमला फोन येतो आणि नंतर तो तिथून शफल होऊन त्या प्रत्येक ह्याला जातो, म्हणजे पोलीस स्टेशनला बोला किंवा काय तिथल्या लोकेशनला. तर हे बघा, असं पूर्ण हा सेटअप आहे. हा पार्ट आपला एक आहे. हे बघा, मी फोटो शेअर करतो. हे बघा, हा पार्ट आपला ए आहे. आज आपण नव्या फौजदारी न्यायव्यवस्थेच्या एका महत्त्वपूर्ण पर्वात प्रवेश करतो आहोत. गुन्हा नोंदवल्यानंतर
न्यायप्रणालीचे विविध स्तंभ पोलीस, फॉरेन्सिक, अभियोग आणि न्यायालय हे स्वतंत्रपणे आणि एकत्र येऊन कसं काम करतात हे या नाट्यामधून प्रभावीपणे उलगडून दाखवलं जाणार आहे. नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांनी आपल्या न्याय प्रक्रियेत मोठे बदल घडवले आहेत. तपास अधिक वैज्ञानिक, अधिक त्वरित आणि अधिक पारदर्शक झालाय. तात्काळ मदत यंत्रणा, तंत्रज्ञान, निर्भया पथक आणि डिजिटल पुरावे यांच्या बळावर आता न्याय अधिक वेगवान आणि अधिक सक्षम बनलाय. आज आपण पाहणार आहोत गुन्ह्यापासून न्यायापर्यंतची संपूर्ण यात्रा. एक अशी यात्रा जी फक्त कायद्याच्या बदलांची नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची, विश्वासाची आणि सशक्तीकरणाची गोष्ट आहे. आपल्यासमोर सादर करीत आहोत न्यायप्रणालीत सुधार, नागरिकांसाठी आधार. हॅलो, मुंबई पोलीस कंट्रोल रूम. मी तुमची काय मदत करू शकते? हॅलो, प्लीज हेल्प मी. वाचवा मला. ऐका, घाबरू नका, शांतपणे सांगा, लगेच मदत पोहोचेल. मॅम, माझ्या घरात 4-5 गुंड शस्त्रांचा आणि माझ्या पप्पांवर त्यांनी चाकूने हल्ला केलाय. ते काही बोलत नाहीयेत आणि खूप रक्त वाहत आहे मॅम. मम्मी बेशुद्ध पडली. मला खरंच खूप भीती वाटते. प्लीज हेल्प मी. प्लीज सेंड समवन. बेटा ऐक, धीर धर, घाबरू नकोस. मी तुमच्या मदतीसाठी जवळची PCR व्हॅन आणि ॲम्ब्युलन्स पाठवली आहे. हॅलो सर, एक दरोडा आणि संभाव्य मर्दाची सूचना आली आहे. मी घटनास्थळाचं लोकेशन ट्रेस करून निकटतम 112 ERV वायरलेस मोबाईल व्हेकलच्या मोबाईल डेटा टर्मिनलवर डिस्पॅच करून दिली आहे. ओके, त्वरित संबंधित पोलीस ठाण्याला देखील कळवा, कारण मुलगी एकटी आहे. त्यामुळे निर्भया वाहन देखील तिथे रवाना करा. आणि हो, नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या अपराधांमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी युनिट तर्फे घटनास्थळ निरीक्षण करणे अनिवार्य आहे. म्हणून त्वरित FSL ला तिथे पोहोचण्यासाठी सूचित करा. येस सर. नमस्कार, कुलाबा पोलीस ठाणे, PSI अरुणा सानप बोलते. मॅडम, तुमच्या चौकी क्षेत्रात मर्डर आणि दरोड्याची सूचना मिळालेली आहे. कुलाबा वायरलेस मोबाईल 112 FSL आणि डॉग स्क्वॉडला कळवले आहे. तुम्ही लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचा. ओके, मी लगेच पोचते. FSL साऊथ रिजन. येस मॅडम, बोला. कुलाबा पोलीस ठाणे क्षेत्रात दरोडा आणि मर्डरची सूचना आली. तुम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचा. ओके मॅडम. पाटील, जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं? होय मॅडम, आणि ट्रीटमेंट पण सुरू झाली. मॅडम, मला वाटतं हा एरिया आपल्या पोलीस ठाण्या अंतर्गत येत नाही. पाटील, अहो नवा कायदा लागू झालाय, त्यामुळे एरिया कोणाचा हा मुद्दाच उरत नाही. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 173 नुसार 0 FIR इथेच नोंदवता येते आणि नंतर CCTNS द्वारे संबंधित पोलीस ठाण्याला ट्रान्सफरही करता येते. तुम्ही इथली कार्यवाही सुरू ठेवा आणि तुम्ही घटनास्थळाचं नीट निरीक्षण करा. एकही पुरावा नजरेतून सुटता कामा नये. सगळ्या बाजूंनी काळजीपूर्वक एव्हिडन्स गोळा करा. आणि विनोद, तुम्ही ई-साक्ष डिव्हाइस आणलं असेलच ना? ई-साक्ष ॲपमार्फत ताबडतोब घटनास्थळाचा या 2 पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या. त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा घ्या. आणि हो, वेगवेगळ्या अँगल्समधून फोटोज घ्यायला विसरू नका. येस मॅडम. मॅडम, आम्ही त्रिशाशी बोलत होतो. तिने सांगितलं की समोरच्या टेबलावर ठेवलेल्या बॉटलमधून एक गुंड पाणी प्यायला होता. व्हेरी गुड. ही खूप महत्त्वाची लीड आहे. तुम्ही त्या बॉटलवरून चान्स प्रिंट घ्या. मॅडम, स्निपर डॉगच्या लीडवर आम्हाला काही टायर मार्क्स लोकेट झाले. हे कदाचित सस्पेक्टेड व्हेकलचे असू शकतात. तिथे एक CCTV पण लावलेला.
गुड. विनोद, तिथल्या आसपासच्या CCTVच्या DVR मधून लगेच फुटेज काढा. तिथे नीट तपासा, कुठलेही फुटप्रिंट सापडतायत का बघा. हो मॅडम, हे असले अपराधी थोडेच कधी पकडले जात आहे. हे सगळं फक्त सिनेमांमध्ये असतं. पाटील, नवीन फौजदारी कायद्यांच्या येण्याने अपराधी पकडण्यात आणि त्यांना शिक्षा देण्यात वैज्ञानिक पुराव्याचं फार महत्त्व आहे. मॅडम, क्लिअर केलं. घटना आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आहे. ध्यानात ठेवा सूरज, क्रायमॅकवर यू आणि क्राय अलर्ट पण पाठवा. क्रायमॅक हे आता काय नवीन मॅडम? हो पाटील, क्रायमॅक म्हणजे क्राईम मल्टी एजन्सी सेंटर, जो भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने लॉन्च केलेला एक पोर्टल आहे. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सीज एकमेकांशी अपराध आणि अपराध्यांची माहिती शेअर करतात. इथे इतका गंभीर अपराध झालाय की आपण क्रायमॅकने सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो. जर अपराधी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेला ना, तरी सुद्धा तिथले पोलीस त्याला पकडू शकतील. वा मॅडम, म्हणजे आरोपींची आता काही खैर नाही. सानप मॅडम, मृतदेह मॉर्च्युरीमध्ये पाठवा आणि हे सगळं काम पूर्ण करून तुम्ही पोलीस स्टेशनला या. सर्व केसेसच्या तपासासाठी वेळ निश्चित आहे आणि या केसमध्ये आपल्याकडे तपासासाठी फक्त 90 दिवस आहे. जय हिंद मॅडम. मॅडम, CCTV फुटेजमधून 5 लोकांचे क्लिअर फोटो मिळाले. गुड, व्हेरी गुड. सूरज, आता नॅटग्रिड ॲपमधल्या फोटो मॅच फीचरचा वापर करून आरोपींचे फोटो सर्च करून ते मॅच करण्याचा प्रयत्न करा. येस मॅडम. पण मॅडम, फक्त एका ॲपमुळे अपराधी कसे सापडणार? हे कसं काय शक्य? पाटील, नॅटग्रिड ॲपमधला फोटो मॅच फीचर म्हणजे फेस रेकग्निशन सिस्टीम आहे. यात ना अपराधी आणि संशयित व्यक्तींचा मोठा डेटाबेस आहे. इथे आपण आपल्या सस्पेक्टचे फोटोज चेक करू शकतो. जर त्यांचा रेकॉर्ड यात असेल तर आरोपी शोधणं सोपं नाही का होणार? अरे वा मॅडम. पाटील, ही नव्या भारताची स्मार्ट पोलीस सिस्टम आहे. मॅडम, FSLची मदत घेऊन जे फिंगरप्रिंट्स मिळवून नॅपकिन्सवर अपलोड केले होते ते मॅच झाले. दॅट्स एक्सलंट. विनोद, त्या व्यक्तींची नावं, पत्ता आणि इतर डिटेल्स काढून फाईलमध्ये टाका आणि ICGS मध्ये सर्च करून त्यांचे ऑल्टरनेट फोन नंबर्स, गाडी नंबर वगैरे सगळे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके मॅडम. मॅडम, आता हा नफीस काय? नफीस नाही हो पाटील, नॅफिस. ही NCRBची एक योजना आहे ज्यामध्ये सगळे जिल्हे, राज्य आणि एन्फोर्समेंट एजन्सीजकडून गुन्हेगारांच्या फिंगरप्रिंट्सचं राष्ट्रीय स्तरावर संग्रहण केलं जातं. फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन प्रणाली सुद्धा आता इंटिग्रेट झाली आहे. यामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त अपराधांचा फिंगरप्रिंट डेटाबेस आहे. आणि हो, फक्त एवढंच नाही आहे, आता CRPI ॲक्ट 2022 अंतर्गत ज्याला अटक होते त्याच्या बायोमेट्रिक रेकॉर्डचंही संकलन केलं जातं. मॅडम, ICGS मधून त्यांचे ऑल्टरनेट मोबाईल नंबर, बँक डिटेल्स आणि व्हेकल डिटेल्स देखील मिळाले. गुड जॉब विनोद. मोबाईल नंबर ट्रॅक करून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करा. येस मॅडम. मॅडम, मुख्य नियंत्रण कक्षाच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आरोपी आसिफ गेटवे ऑफ इंडियाच्या एका जवळच्या दुकानामध्ये काहीतरी विकत घेताना दिसलं. व्हेरी गुड संगीता, ही खूप मोठी लीड आहे. तुम्ही तिथे जाऊन CCTV रेकॉर्डिंग चेक करा आणि त्या दुकान मालकाचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करा. ओके मॅडम. मॅडम, एका आरोपीचं लोकेशन दादर रेल्वे स्टेशन जवळ दाखवत आहे आणि दुसऱ्याचं पुण्यामध्ये. बाकी सगळे फोन स्विच ऑफ आहेत. शीतल, तुम्ही दादरची टीम लीड करा आणि विनोद, तुम्ही डिटेक्शन टीम घेऊन पुण्याला रवाना व्हा. लक्षात ठेवा, आरोपींना सावधपणे अटक करायची आणि मी क्रायमॅक्सच्या माध्यमातून या वॉन्टेड आरोपींबाबत अलर्ट जारी करते. येस सर, 3 मुख्य आरोपींना अटक केली आहे. गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब. कुलाबा पोलीस स्टेशनमधून पोस्टमॉर्टम आणि एमर्जन्सीसाठी रिक्वेस्ट तुम्हाला पाठवली. केस थोड्या सेन्सिटिव्ह नेचरची आहे. रिपोर्ट जर वेळ मिळाला असते तर बरं झालं असतं. अर्जंट असल्यामुळे मला स्वतःलाच यावं लागलं. अहो, तुम्हाला येण्याची गरजच नव्हती. तुमची रिक्वेस्ट CCTNS मधून मेडली परवा आम्हाला मिळाली.
पोस्टमॉर्टम पूर्ण झालं आहे आणि एनजीओची एमएलसी पण तयार आहे. फक्त एक्सरेची रिपोर्ट पेंडिंग आहे. ती आली की सगळे रिपोर्ट्स मेडलीबरोबर आम्ही अपलोड करतो. डॉक्टर, पोलिसात तडीपार ऐकलं, हे मेडीपार काय असतं? मेडीपार नाही, मेडलीपार म्हणजे मेडिको लिगल एक्झामिनेशन अँड पोस्टमॉर्टम रिपोर्टिंग सिस्टम. याचा उद्देश मेडिकल रिपोर्टिंग प्रक्रिया व्यवस्थित आणि वेगवान करणं आहे. पोलीस आणि डॉक्टर यांच्यात चांगला समन्वय ठेवणं आहे. त्यामुळे मेडिको लिगल केसेसमध्ये त्वरित रिपोर्टिंग होते आणि आपराधिक न्यायव्यवस्था जलद होते. आणि तुम्ही हे रिपोर्ट्स थेट पोलीस स्टेशनमध्ये बसून CCTNS वर पाहू शकता. मग डॉक्टर साहेब, तुम्हाला सारखं भेटणं कमी होईल बहुतेक. नाही हो साहेब, चहा प्यायला तरी आलाच ना. आणि ॲन्युअल मेडिकल चेकअपसाठी तुम्हाला यावंच लागेल. हो हो. FIR नंबर 136/2025 कुलाबा पोलीस स्टेशनमधून पुराव्याचे नमुने जमा करायला आलो. हे घ्या मालखाना आयटम्स. बरं, रिसिप्ट घेण्यासाठी किती वेळाने परत येऊ? तर पूर्ण दिवस याच कामात जाणार वाटतं. हवालदार साहेब, आधी आपलं नाव सांगा. पोलीस हवालदार बक्कल क्रमांक 980-105 सचिन पाटील, कुलाबा पोलीस स्टेशन. तुमचे नमुने जमा झाले. एवढं पटकन जमा झालं सुद्धा? अरे वा, हे मस्त आहे. हो सर, तपासाचा रिपोर्ट लवकरच पोर्टलवर अपलोड केला जाईल आणि नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माहितीही मिळेल. आता फॉरेन्सिक 1.2 मुळे तुम्हाला रिपोर्ट घ्यायला इथे परत यायची काहीच गरज नाही. तुम्ही थेट CCTNS वरून रिपोर्ट डाउनलोड करू शकता. अहो, डाउनलोड तर ठीक आहे हो, पण आमच्याकडे तपास करण्यासाठी फक्त 90 दिवस आहेत. तोपर्यंत रिपोर्ट मिळेल. अहो सर, नवीन कायदे आल्यापासून फॉरेन्सिक क्षमतांमध्ये वाढ झाली आहे आणि सरकारने आता भरपूर संसाधनं दिली आहेत. आता आधीसारखे FSL रिपोर्ट महिनोन-महिने पेंडिंग राहत नाही. तुम्हाला या केसचा रिपोर्ट लवकरच मिळेल. अरे वा, इतर गावातच झाली. FSL रिपोर्ट हा वैज्ञानिक तपासाचा महत्वाचा दुवा आहे. यातून जनतेला त्वरित न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. अहो पाटील साहेब, इथे येऊन तुम्ही वेळच वाया घालवला. नाही म्हणजे तुमच्या PSI अरुणा सानप यांनी केसची संपूर्ण कागदपत्रे ऑनलाईन पाठवून ब्रीफ बनवण्यासाठी रिक्वेस्ट आधीच केली आहे. त्यावर मी चार्जशीट तपासून माझं ओपिनियन E-प्रॉसिक्युशनद्वारे लवकरच अपलोड करतो. तुम्ही थेट पोलीस ठाण्यात बसून ते चेक करू शकता. अरे वा सर, हे तर खूपच सोपं झालं. आता बराच वेळ वाचला. धन्यवाद सर. सर, मला एक कन्फ्युजन आहे. हा बोल ना, कसलं कन्फ्युजन? सर, संपूर्ण तपास CCTV फुटेजवर आधारित आहे. मग ट्रायलमध्ये सक्सेसफुली ॲडमिसिबल कसं होईल? सांगतो बघ. DVR मधून घेतलेल्या CCTV फुटेजची हॅश व्हॅल्यू काढली जाते आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमीने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना एक्सपर्ट म्हणून ट्रेनिंग आणि मान्यता दिली आहे, जे भारतीय साक्ष अधिनियमाची कलम 63(4)B अंतर्गत प्रमाणपत्र जारी करण्यास अधिकृत आहे. त्यामुळे डिजिटल साक्ष ॲडमिसिबल राहतात. समजलं सर. सर, येऊ? हो त्रिशा, ये ना, ये बस. सर, उद्या मला साक्ष द्यायची आहे. हो बेटा, उद्या तुला साक्ष द्यायची आहे. आणि जसं मी तुला समजावलं होतं ना, अगदी तसंच बिनधास्त आणि न घाबरता जज साहेबांसमोर संपूर्ण खरं बोलायचं. काहीही लपवायचं नाही. हा, मला खूप भीती वाटतेय. मी पूर्णपणे एकटी पडली आहे. त्रिशा, घाबरू नकोस बाळा. आपण तुझ्यासाठी विक्टिम कॉम्पन्सेशन स्कीम मध्ये न्यायालयाकडे कॉम्पन्सेशनची प्रेयर करू. आणि नवीन कायद्यांमध्ये विटनेस प्रोटेक्शन स्कीमचेही प्रावधान आहे. त्यानुसार तुला सुरक्षा दिली जाईल बेटा. हे बघ, आता नवी न्यायव्यवस्था विक्टिम सेंट्रिक झाली आहे, म्हणून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेव. थँक्यू सर. सरकार विरुद्ध राकेश वैतन. केसची माहिती सांगा. युरोनर,
दरोडा आणि हत्या प्रकरणात या 3 आरोपींना अटक झाली आहे. एका आरोपीला न्यायालयाने प्रोक्लेम्ड ऑफेंडर घोषित केले आहे. एका विधी संघर्षग्रस्त बालकासंबंधीची कार्यवाही बाल न्याय मंडळापुढे चालू आहे. सर्व साक्षीदारांना ई समनद्वारे कळवण्यात आले आहे. तिन्ही आरोपी उपस्थित आहेत. हो युअर ऑनर, VC द्वारे तिन्ही आरोपी ट्रायलला जोडलेले आहेत. तिन्ही आरोपींचे वकील उपस्थित आहेत. येस मी लॉर्ड. आपल्याला चार्जशीटची कॉपी मिळाली आहे? येस युअर ऑनर, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मला चार्जशीट मिळाली आहे. पण माझी एक विनंती आहे, मला आणखी एक तारीख द्या, कारण 4था आरोपी अजून कोर्टात हजरच झालेला नाही. अशा स्थितीत ट्रायल कसं सुरू होणार? नाही वकील साहेब, नवीन आपराधिक कायद्यानुसार 2 पेक्षा जास्त ॲडजमेंट मिळणार नाही. आपण आधीच 2 तारखा घेतलेल्या आहेत. आणि 4थ्या आरोपीबद्दल बोलायचं झालं तर BNSS कलम 356 नुसार त्यांच्या विरुद्ध ट्रायल इन ॲब्सेन्शिया ही प्रक्रिया सुरू आहे. तसंच चार्ज प्रेमी आम्ही 60 दिवसाच्या आताच पूर्ण केलेली आहे. वकील साहेब, आता तारीख पे तारीखचा काळ गेला. PP साहेब, चीफ आणि क्रॉस पूर्ण झाले. आपण दोघेही फायनल आर्ग्युमेंट सुरू करा. युअर ऑनर, प्रकरणातील सर्व साक्षीदार उपस्थित झाले आहेत. फिंगरप्रिंट रिपोर्ट्स, ई साक्ष व्हिडिओ, CCTV फुटेजेस आणि DNA रिपोर्ट्स सर्व कायदेशीररित्या प्रमाणित करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. व्हिडिओचा टाइमस्टॅम्प आणि GPS लोकेशन देखील कॅप्चर झाले आहे. म्हणून मी नवीन फौजदारी कायद्यातील 3 तरतुदी अंतर्गत कार्यवाहीची विनंती करतो. पहिली, पोलीस तपासातून हे सिद्ध झाले की हे 4ही आरोपी एक संघटित गुन्हेगार टोळीप्रमाणे कार्यरत आहेत. त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 111 अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. दुसरी, या टोळीने गुन्हा करण्यासाठी एका बालकाला सहभागी केले, म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 95 लागू करावे. आणि तिसरी, या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक महिला सरिता देवी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. त्यामुळे BNS कलम 117(3) अंतर्गत कडक शिक्षा देण्यात यावी. या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शिक्षा समांतर न राहता क्रमशः देण्यात यावी, जेणेकरून इतर गुन्हेगारांसाठी सुद्धा ही एक शिकवण ठरेल. युअर ऑनर, माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं. प्रकरणात एकही स्वतंत्र साक्षीदार नाही. सर्व साक्षीदार पोलीस कर्मचारीच आहेत. सर्व साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी राहुल, राकेश आणि आसिफ हे कलम 103 उपकलम 1, कलम 111, कलम 117 उपकलम 3, कलम 95, कलम 310, कलम 109 BNS तसेच कलम 25 उपकलम 4 आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी सिद्ध ठरतात. त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाते. उद्घोषित आरोपी विजय संपूर्ण प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याने BNSS कलम 356 अंतर्गत ट्रायल इन ॲब्सेन्शियामध्ये त्यालाही आजीवन कारावासाची शिक्षा दिली जात आहे. निकालाची प्रत तात्काळ अपलोड करण्यात यावी. तसेच कलम 107 अंतर्गत PSI अरुणा सानपद्वारा आरोपी राकेशच्या संपत्तीच्या जप्तीचा अर्ज मंजूर करून जप्ती आदेश जारी केला जात आहे. 479 नुसार ज्या कायद्यांची शिक्षा 1/3 पूर्ण होऊ लागली आहे किंवा पूर्ण झाली आहे, त्यांचे जमानत अर्ज न्यायालयात जेलमार्फत सादर करणे आवश्यक आहे. नवीन कायद्यांचे उद्देश अपराध्यांचे पुनर्वसन आणि त्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्याचा आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे पालन अतिशय महत्त्वाचे आहे. सर, आता आमच्या सिस्टीममध्ये त्याचे अलर्ट आपोआप येतात. सर, याला काहीतरी बोलायचं आहे. साहेब, मला हत्या प्रकरणात मृत्यूदंड झाला. माझी मदत करा साहेब. मी गरीब माणूस आहे. जेलर साहेब, शिक्षा झाल्यानंतरच्या 30 दिवसांच्या आत याची मर्सी पिटिशन दाखल करावी लागेल. याला या प्रक्रियेत मदत करा. जी सर. ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पोर्टल व्यवस्थित चालू आहे ना? येस सर. हा तर अप्रतिम टूल आहे. आरोपी पळून जाण्याचा धोका नाही आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी ज्यादा पोलीस शक्तीची गरज नाही. सरकारचा वेळ, पैसा आणि संसाधनांची बचत होते सर. तुम्ही आमच्या सर्वात कठीण काळात आमची साथ दिली. अहो, मला वाटत होतं की पोलीस कोर्ट म्हणजे फक्त चक्करच, पण तुम्ही आम्हाला वेळेत न्याय मिळवून दिला. थँक्यू त्रिशा.
पण हे आमचं कर्तव्यच होतं. नवीन फौजदारी कायद्यांमुळे संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम मजबूत झाली आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं. आता तू तुझ्या आईची काळजी घे आणि अभ्यासावर लक्ष दे. काय? येस मॅम. आता मी ठरवलं, मी मोठी होऊन तुमच्यासारखी पोलीस ऑफिसर बनेन आणि पीडितांना न्याय मिळवून देईन. थँक्यू सो मच मॅम. खरंच मॅडम, या मुलीला न्याय मिळवून देण्याने एक वेगळी आत्मसंतुष्टी मिळेल. आता मी पण ठरवलं की आयगॉट कर्मयोगीवरून नवीन कायद्यांचे ट्रेनिंग पूर्ण करून मी देखील या नवीन प्रावधानांमध्ये एक्सपर्ट बनलो. वा पाटील, खूप छान. या केसने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, न्याय प्रणालीत सुधार, नागरिकांसाठी आधार. धन्यवाद. खूप खूप आभार आमची नाट्यकृती बघितल्याबद्दल. खूप सुंदर. आपल्याकडे विशेष सगळ्या प्रकारचे झोन आहेत, त्यांना तुम्ही नक्की भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या. तसंच नवीन कायद्यावर आधारित माहितीसाठी एक पुढे झोन आहे, त्यांना नक्की भेट द्या. आणि महिलांसाठी खास निर्भया स्क्वॉड आहे, त्याचा झोन प्रदर्शनाचा सेंटरला आहे, त्याला सुद्धा महिलांनी आणि सगळ्या स्टुडंट्सनी नक्की भेट द्या. तसंच आमचे दिवसातून 6 प्रयोग होत आहेत. तर अजून एक 12:30ला ॲड प्रयोग करण्यात आलेला आहे खास प्रेक्षकांच्या मागणीनुसार. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की या नवीन कायद्याच्या प्रदर्शनाबद्दल सांगा, भेट द्यायला सांगा. तसंच आपला अभिप्राय, इथे आमचं फीडबॅक झोन आहे, इथे नक्की नोंदवा आणि व्हिडिओ टीमद्वारे तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता. तसंच प्रदर्शनाबाहेर आणखी एक प्रदर्शन आहे, कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री चालू आहे. त्या प्रदर्शनात सुद्धा नक्की भेट. धन्यवाद. खूप आणि अजून एक गोष्ट, या नाटकात एक नाव घेतलं आहे अरुणा सानप मॅडम. ॲक्च्युली पोलीस विभागात अरुणा सानप मॅडम आहेत आणि आज या प्रयोगात ते उपलब्ध नाही आहे. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो मॅडमला यायला. अशा पोलीस अधिकाऱ्यांची प्रेरणेतूनच आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच आमचा हा नाटक मी तयार केला आहे. आणि स्टुडंट्स प्लीज आणि गृह विभागाचा हा या उपक्रमाला प्रत्येक नागरिकांनी नवीन कायद्याबद्दल माहिती घ्यावी आणि काय बदल झाले आहेत, नागरिकांचा काय फायदा आहे, तेही आपली जबाबदारी आहे जाणून घेणे. आणि मी विनंती करतो सर्वांना की आपण इथपर्यंत आलाय, प्रत्येक झोनमध्ये जाऊन अधिक माहिती घ्या आणि आपल्या एक्सपर्टशी बोला आणि मित्रांना सांगा, नेबर्सला सांगा, बॅचमेट्सला सांगा, प्रतिनिधींना सांगा, जास्त लोकांना इथे पाठवा. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, आपल्याला काही दोन शब्द बोलायचं असेल. स्टुडंट ऑफ राजस्थानी सेवा संघ लॉ कॉलेज हे बघा, या गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत प्रॉपर. हे बघा, त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह म्हणून आहे, स्पेसिफिक असं नाही, त्यांनी बनवलेलं आहे प्रॉपर जास्त. हे बघा, त्यांनी हँडमेड आहेत सर्व. हे हँडमेड म्हणजे हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत त्यांनी. हे बघा, ह्या सर्व बनवलेल्या आहेत. टॉवेल आहेत, सर्व आहे त्या गोष्टी आहेत. मोबाईल स्टँड आहे, सर्व अशा गोष्टी बनवलेल्या आहेत. चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे आणि अशा गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. हा पूर्ण असा ऑडिटोरियम आहे पूर्ण. हे पूर्ण या साईडला पण आपण रेकॉर्डिंग केलेले, या साईडला पण आणि या साईडला पण, असे 2 पार्ट आहेत त्यांचे.
हे बघा या वेगळ्या प्रकारच्या सर्व त्यांनी वस्तू बनवलेल्या आहेत आणि या सर्व सेल करायला आहेत, ह्या विकायला आहेत ह्या पूर्ण. हे बघा हे तुम्हाला दिसतंय ना, हा टेबल, हा बघा टेबल 6,000 रुपयाला आहे. हा बघा टेबल त्यांनी बनवलेला आहे. टेबल अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत. बघा, हे खूप साऱ्या वस्तू आहेत त्यांनी बनवलेल्या. बघा अशा अशा गोष्टी आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत. जे कैदी असतात ना, कैदींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत त्या. काढलेल्या आहेत त्याच्यामुळे बघा हे असे खादी वर्क कपडेही आहेत, पर्स आहे, शर्ट्स आहे, शॉल आहे, अशा खूप साऱ्या प्रकारच्या वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत. तर हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे अशा गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. तर ह्या अशा गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत.